या उन्हाळ्याचा सर्वात जास्त फटका जो बसलेला आहे हा मोसंबीच्या पिकांना बसलेला आहे. एकीकडे तापमान वाढीमुळं अशा पद्धतीने मोसंब्यांची जी आहे ही गळ झालेली आहे आणि मोसंब्या पूर्णतः फळांमध्ये रूपांतरित होण्याआधीच अशा पद्धतीने खाली गळून पडतायत आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका शेतकऱ्यांना बसतोय. काही दिवसांपूर्वीच गारपीट झाली होती आणि त्यानंतर वाढतं तापमान असे दुहेरी संकटातून जे आहे शेतकरी जातोय. तर दुसरीकडं आखातातील युद्धाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टचा फटका मोसंबी बागायतदारांना बसलेला आहे. माझ्यासोबत काही मोसंबी बागायतदार आहेत, त्यांनाच आपण विचारूया. काय सांगाल नेमका काय सध्या आहे तुमच्या हातामध्ये आपण बघू शकतो. अ, काय परिणाम सध्या मोसंबीवरती झालेला आहे? मोसंबीचा सध्या उष्णतेमुळे तापमान आणि गारपीट झालेली या दोन्हीच्या फटक्यातून खूप मोठी गळ ही मोसंबीची झालेली आणि खर्चाच्या याने खर्चसुद्धा वाढत चालला आणि त्या पद्धतीचा भावसुद्धा भेटत नाही आहे. आणि दुसरं आता हे रस्त्याचं काम चालू आहे, त्याची धूळ त्याचं एक 10-20% त्याने धुळीच्या परिणामाने सुद्धा गळलेली आहे. नक्कीच गारपिटीने नेमका कसा परिणाम या सगळ्या या गोष्टींवरती झाला आणि हे वाढतं तापमान काय सांगतं? आता गारपीट मागच्या महिन्यामध्ये गारपीट झाली. गारपिटीमध्ये प्रत्येक समजा जेवढे फळ आहे त्या फळावर 30% फळाला असा मार लागलेला आहे. तुम्ही बघू शकता आता हे फळ आहे, इथं गारपिटीचा फटका लागल्यामुळं हे डायरेक्ट देठापासून निसटलं. पण गारपिटीचा फटका जर इथं गारीचा फटका इथं लागला देठ सोडून तर ते फळ गळत नाही, परंतु तो डाग वाढत चालतो आणि त्या परिणामी ही मोसंबी दिवसेंदिवस खराब होत चालती, निकामी होत चालती. त्यामुळे त्याला मार्केटमध्ये रेट मिळत नाही किंवा व्यापारी त्याला घेत नाही. ह्या 30% फरक त्याला फटका बसलेला आहे. परंतु वाढते तापमान आज 40, 42, 43 पर्यंत टेम्परेचर गेलंय. त्या टेम्परेचरचा फटका आज हे गळ पाहताय तुम्ही, ही गळ टेम्परेचरची आज हे छोटले आता आंब्या बहार आहे. आंब्या बहारामधले जवळजवळ 40 ते 45% माल आज गळालेला आहे. आणि असंच जर टेम्परेचर आणखीन 15-20 दिवस महिनाभर राहिलं तर ह्या झाडावर कुठलाही माल राहणार नाही. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात येणार आहे. आज याच्यावरला खर्च त्या उत्पन्नाच्या कितीतरी पटीने आज खर्च वाढलेला आहे. आज अपेक्षा आहे आमच्याकडं जर पुढं त्या मालाला जर भाव मिळाला तर किमान आमची बरोबरी होईल अशी अपेक्षा आम्हाला वाटते. परंतु असं वाटत नाही, कारण जोपर्यंत युद्ध बंद होत नाही, आखाती देशामध्ये युद्ध चालू असल्या कारणाने या मोसंबीत आमची एक्सपोर्ट होतच नाही. परंतु एक्सपोर्ट होणारे माल आहेत ते स्थानिकलाच राहू लागले. ते जर बाहेर गेले तर मोसंबीला आमच्या स्थानिकला भाव मिळतो, परंतु ते मिळण्याची शक्यता आम्हाला जरा कमी वाटू लागली. कारण जोपर्यंत डाळिंब, द्राक्षे हा इतर माल एक्सपोर्ट झाला तर इथं मोसंबीला चांगला रेट राहतो. परंतु जोपर्यंत युद्ध बंद होत नाही तोपर्यंत आमची धाकधूक वाढतीच राहणार आहे आणि आमच्यावरलं संकट वाढतच जाणार. सध्या शेतकऱ्यांचे काय दर आहेत म्हणजे उत्पादकांचे? सध्या शेतकऱ्यांना 15 ते 20 रुपये भाव भेटू राहिला. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, टेम्परेचर गारपीट हे झालं यांची शासनाने दखल घेऊन याचे पंचनामे वगैरे करून आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे. कमीत कमी आमचा जो खर्च झाला तेवढा तरी भेटायला पाहिजे. ही आम्हाला शासनातर्फे आमची मागणी. या संदर्भामध्ये शासनाकडे काही पाठपुरावा शेतकऱ्यांनी केलेला आहे का? नाही, आता आम्ही पाठपुरावा या संदर्भामध्ये पीक विम्याच्या संदर्भात केला. फळबागाच्या आम्ही पहिल्यानी सरकार पीक विमा भरत होतं, परंतु आता शेतकरी विमा भरतोय. शेतकरी विम्याचा हप्ता शेतकरी भरतोय, तरी सुद्धा विमा कंपन्या पुढे यायला तयार नाही. मागं गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीला सुद्धा पीक विमे आम्हाला अजून मिळाले नाहीत. आमचे शेतकरीची माझं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी कंपन्याकडे पाठपुरावा आहे. पीक विमा कंपनीकडे असेल, शासकीय अधिकाऱ्याकडे असेल, कृषी अधिकाऱ्याकडे असेल, जिल्हा कृषी अधीक्षकाकडे असेल, पाठपुरावा चालू आहे. त्यांनी पुढच्या महिन्याची आम्हाला डेडलाईन दिलेली आहे. परंतु त्या डेडलाईननुसार जर पैसे आम्हाला पीक विम्याचे मिळाले नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिकाऱ्याला कोंडल्याशिवाय राहणार नाही. ह्या स्वाभिमानीचा त्यांना इशारा आहे. या माध्यमातून मी शेतकऱ्याला सुद्धा आवाहन करेन की बाबा आपण जागृत झालं पाहिजे. आपण ज्याचा विमा भरतोय तो विमा भरल्यानंतर विमा जर येत नसेल तर अधिकाऱ्याच्या बोखंडी जाऊन बसणं आपलं कर्तव्य आहे. कारण पीक विमा कंपनी, शासन पीक विमा कंपन्याला इमाय भरतं आणि शेतकरी सुद्धा इमाय भरतो. म्हणजे 50% जर केंद्र सरकार भरत असेल तर 50% राज्य सरकार भरतं आणि उर्वरित शेतकऱ्याकडून केला जातो. मग हा पैसा जातो कुठं? जरी सरकार भरत असेल तर तो पैसा आमच्या तिजोरीतला आमचाच पैसा आहे ना, टॅक्सच्या माध्यमातून भरलेला. तो पैसा आम्हाला मिळाला पाहिजे आणि ही आमची प्रामाणिक मागणी आहे. आमच्या पिकाचं नुकसान झालंय, त्या विमा संरक्षण आम्ही विमा कशासाठी भरतोय? आमच्या पिकाचं संरक्षण व्हावं यासाठीच ना, आमच्यावर येणारं संकट टळावं म्हणूनच ना. परंतु संकट न टळता संकट आणलं जातं हे माझं मत आहे.
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत सरासरी किती प्रमाणामध्ये घट मोसंबीच्या उत्पादनात बघायला मिळते? जवळजवळ 50% तर घट होणार. 50% घट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपण बघतोय की या ठिकाणी आपण जर बघितलं तर खाली सुद्धा हे आपण बघू शकतो, अशा पद्धतीने गळून पडलेल्या मोसंब्या ज्या आहेत हे आपण सगळं बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये गळ या ठिकाणी सध्या इथं लागलेले आहे. आणि जे बहर यायचे दिवस आहेत त्याच दिवसांमध्ये एवढे एवढे लिंबापेक्षाही छोटे छोटे असे फळं जे आहेत हे झाडावरून तुटून पडतायत आणि याचा फटका आता सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतोय. मात्र प्रशासन या संदर्भात दखल घेतं का? कारण एकीकडून गारपिटीचा मारा झालेला असताना दुसरीकडून उष्णतेची झळ याचा परिणाम सगळ्या मोसंबीच्या उत्पादनावरती झालेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. लोकमतसाठी आतिश खनाळेसह अमेय पाठक, पैठण, छत्रपती संभाजीनगर.